आंबुलगा बुद्रुक गटात काँग्रेस आघाडीची गर्जना, जाहीर प्रचार सभेला मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद. माजी मंत्री आमदार अमित देशमुख यांची प्रमुख उपस्थिती. काँग्रेस उमेदवारांना विजयी करण्याचा मतदारांचा संकल्प. लातूरसह राज्यात जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणूक 2026चा प्रचार आता शिगेला पोहोचला आहे. या निवडणुकीच्या निमित्ताने राजकीय पक्षांच्या कॉर्नर बैठका आणि जाहीर सभांनी वातावरण ढवळून निघालं आहे. लातूरमध्ये काँग्रेस आघाडीच्या उमेदवारांनी प्रचारात मोठी आघाडी घेतल्याचं चित्र असून सभांना मिळणारा मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद हे सिद्ध करत आहे की शुक्रवार दिनांक 30 जानेवारी रोजी सायंकाळी निलंगा तालुक्यातील आंबुलगा बुद्रुक येथे काँग्रेस आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ भव्य जाहीर सभा पार पडली. राज्याचे माजी मंत्री तथा लातूरचे माजी पालकमंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आणि स्वातीताई शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा संपन्न झाली. यावेळी आंबुलगा बुद्रुक जिल्हा परिषद गटाचे उमेदवार श्री पंकज शेळके, पंचायत समिती गणाचे उमेदवार श्री हिरालाल माणिक कांबळे आणि केळगाव पंचायत समिती गणाच्या उमेदवार सौ उषाबाई राजकुमार सोमवंशी यांच्या प्रचाराचा शुभारंभ श्रीफळ वाढवून करण्यात आला. ही निवडणूक लातूरच्या अस्मितेची लढाई. आमदार अमित देशमुख. सभेला संबोधित करताना आमदार अमित देशमुख म्हणाले की आज राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची पुण्यतिथी आहे. त्यांचे विचार जिवंत ठेवण्यासाठी ही केवळ निवडणूक नाही, तर आपल्या आदरणीय नेत्याच्या विचारांची आणि लातूरच्या अस्मितेची लढाई आहे. भाजपचे नेते विलासराव देशमुखांच्या आठवणी पुसून टाकण्याच्या गप्पा मारतात, पण त्यांना आठवणी नाही तर विचारांचा खून करायचा आहे, जे कधीही शक्य होणार नाही. भाजपने शेतकरी, महिला किंवा तरुणांचे कोणतेही कल्याण केलं नाही. या उलट लातूर जिल्हा मध्यवर्ती बँक आणि मांजरा परिवाराने 0% व्याजदराने कर्ज आणि उच्च शिक्षणासाठी मदत करून जिल्ह्याला प्रगतीपथावर नेले. लोकशाहीचा गळा आवळण्याचा प्रयत्न. तांबाळा येथील काँग्रेस उमेदवार अंजली चौधरी यांचा अर्ज पोलीस बंदोबस्तात मागे घ्यायला लावणे ही शुद्ध दादागिरी आहे. हे लोक लातूरचा बिहार करू पाहत आहेत असं सांगून विरोधक आता रेल्वे आणण्याच्या भूलथापा देत आहेत. रेल्वे कोच फॅक्टरीसाठी आम्ही जमीन दिली, पण स्थानिक तरुणांना अद्याप रोजगार मिळाला नाही. भाजपला फक्त फेकाफेकी चांगली जमते असे सांगितले. आज प्रशासकीय राजवटीत प्रत्येक कामासाठी पैशाचे वजन ठेवावे लागते. भ्रष्टाचार मुक्त आणि स्वच्छ कारभारासाठी काँग्रेस आघाडीला बहुमताने विजयी करा. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष अशोकराव पाटील निलंगेकर यांनी आपल्या भाषणात सांगितले की गेल्या 9 वर्षातील प्रशासकीय कारभारात सर्वसामान्यांना मोठा त्रास सहन करावा लागला आहे. आता न्यायालयाच्या आदेशामुळे निवडणुका होत असून परिस्थिती बदलण्याची हीच खरी संधी आहे. लातूर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष अभय साळुंके यांनी भाजपवर टीका करताना म्हटले, महागाई, बेरोजगारी आणि शेतीमालाला नसलेला भाव यामुळे जनता त्रस्त आहे. सुवर्ण संधी आली आहे. मतदारांनी भाजपला त्यांची जागा दाखवून द्यावी आणि लातूर जिल्हा परिषदेवर काँग्रेसचा झेंडा फडकवावा. या सभेत चक्रधर शेळके, पंकज शेळके आणि शिवाजीभाऊ शिंदे यांनीही आपली मनोगत व्यक्त केली. या जाहीर सभेला ॲडव्होकेट समत पटेल, हमीदभाई शेख, सुभाष शिंदे, जगदीश सगर, डॉक्टर अरविंद भातांबरे, विजयकुमार पाटील, किशोर कारखाने, राखीताई शेळके, महेश देशमुख, विठ्ठल पाटील, दिनकर बिराजदार, बालाजी गोमसाळे, राजकुमार पाटील, अजित नाईकवाडे, सुधीर लखनगावे, दिलीप ढोबळे, महावीर काकडे, अजगर अन्सारी, मयूर तेलंग, अभय शर्मा यांच्यासह आंबुलगा बुद्रुक आणि केळगाव गटातील नागरिक, महिला, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. फक्त संभाजी पाटलांकडे काही मुद्दे आता राहिलेले नाही. लातूर शहर महानगरपालिकेमध्ये सुद्धा त्यांनी अशीच वक्तव्य केली आणि लोकांनी त्यांना धडा शिकवला. आता तिथं काही जमलं नाही म्हणून ते आता निलंग्यात फिरत आहेत. निलंग्यामध्ये सुद्धा काही हाताला लागेल असं वाटतं. आजची सभा जी पाहिल्यानंतर कसं प्रतिसाद वाटतं, कसं उत्साह लोकांमध्ये? लोक तयार आहेत. काँग्रेसला निवडून देण्यासाठी लोक सज्ज आहेत. हेच चित्र इथं पाहायला मिळत आहे. आणि निलंगा विधानसभेमध्ये सुद्धा 2/3पेक्षा अधिक जागा या काँग्रेस आघाडीच्या निवडून. लातूरमध्ये एक स्लोगन होतं भारतीय जनता पार्टीचं, काय म्हणतं लातूर. आपण जर उत्तर दिलं की हात म्हणते लातूर. आजही स्लोगन हे आंबोलीमध्ये आपल्याला पाहायला मिळालं. कशा प्रति स्लोगन आपण पुढे गेलं? काय म्हणते निलंगा, हात म्हणते निलंगा. आणि
काय म्हणते लातूर हाच म्हणते लातूर. त्यामुळं लातूर शहर असो किंवा जिल्हा, मतदारांनी आता ठरवलं आहे की काँग्रेसच्या पाठीशी उभं राहायचं. भारतीय जनता पक्षाचा कारभार त्यांनी पाहिला, त्या कारभाराला मतदार कंटाळले. भ्रष्टाचारानं बरबटलेला तो कारभार, लाल फितीमध्ये अडकलेला तो कारभार, सामान्य माणसाची पिळवणूक झालेला तो कारभार लोकांनी खूप सहन केला आहे. आणि आता लोक सहन करण्याच्या मनस्थितीत नाही आहेत. त्यांना एक सक्षम पर्याय हा काँग्रेसमध्ये दिसतोय आणि काँग्रेसच्या पाठीशी ते खंबीरपणे उभे राहत आहेत. आज पहिल्यांदा आमदार अमित देशमुख आक्रमक म्हणजे भाषण करताना पाहिलं मिळालं, कारण आमदारावरती अशी टीका पण पहिलं कधी केलेलं नसते. ही वैचारिक लढाई आहे. ते मुद्द्याचं बोलतात, आम्ही मुद्दे खोलतो आणि आम्ही मुद्दे मांडतो, त्याची त्यांनी उत्तरं दिली पाहिजे. आक्रमक विचार. उमेदवार पळून गेले किंवा जे उमेदवार पळून नाही गेले, उमेदवाराचं अपहरण झालं आणि पळून गेले होते म्हणजे कुठे गेले होते, मग त्यांनी कसं काय आणलं? भाजपच्याच माणसांनी त्यांचा फॉर्म काढायला तिथं उपस्थिती लावली होती. हेच म्हणतो ना, औषधच्या आमदाराची बेसोबत होती. नाही हेच मी सांगतोय की भारतीय जनता पक्ष या त्या मार्गाने सत्ता काबीज करण्याचा जो त्यांचा म्हणजे राजकारण आहे, हेच आता लोकांना याची कीव येते किंवा किळस आता सामान्य माणसाला येतो. भैया, आपण म्हणालात की जिल्हा परिषदेचा अध्यक्ष जो आहे तो निलंग्यातून होणार आहे. निलंग्याचा झाला तर मला आनंदच आहे. आणि निलंग्याच्या मतदारांनी काँग्रेस आघाडीचे उमेदवार मोठ्या मताधिक्यानं निवडून दिले तर त्यात काही अडचण येईल असं मला वाटत नाही.